नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलवर, जिथे आम्ही स्पर्धा परीक्षांची फक्त माहिती देत नाही, स्पर्धा परीक्षा सोप्या कशा बनतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचंही काम करतो। एक्झाम्पल बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचं लेक्चर कशाचं होतं। लास्ट लेक्चर जे आपण बनवलं होतं तो याचा बेसिक पार्ट होता। या व्हिडिओच्या लिंकमध्ये म्हणजे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतो। जे लगेचच आता बघायला सुरुवात करतायत त्या लोकांनी पहिले तो व्हिडिओ बघावा, नंतर ह्या व्हिडिओकडे यावे, नाहीतर हे व्हिडिओ डायरेक्ट अवघड वाटतील, मग त्या गोष्टीचा इम्पॅक्ट दिसेल। त्यापेक्षा तो बेसिक व्हिडिओ पहिले बघा, तिथे मी पक्क बनवलंय जे मला आज शिकवायचंय आणि आता इथून पुढचं ते तुमच्यासाठी खूप जास्त सोपं बनणार आहे। पण एक आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला मिळाला नाहीच तर ह्या व्हिडिओमधनं काही मी बेसिक देण्याचा प्रयत्न करतो, पण व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तो व्हिडिओ बघा। सध्या मागच्या व्हिडिओची रिव्हिजन ह्या व्हिडिओमध्ये मी पहिले देतो। काय केलं होतं आपण, हे समीकरण सोडवायचं आहे। समीकरण म्हणजे काय, समान करणे। समान करणे म्हणजे डाव्या साईडला म्हणजे LHS ला इक्वल करायचं असतं कशासोबत, RHS सोबत। LHS इज इक्वल्स टू RHS, डावी साईड इक्वल टू उजवी साईड असं लिहिलं की त्याचं काय बनतं, समीकरण। समान करणे म्हणजे इथे x च्या ऐवजी काय टाकावं किंवा इथे x च्या ऐवजी काय टाकावं, जेणेकरून या दोघींची जी डावी आणि उजवी बाजू आहे ती काय होईल, इक्वल होईल, हा प्रश्न असतो। तर हे एक्झाम्पल सोडवत असताना आपण खूप सोप्या पद्धतीने यांना डील करतो। पण विद्यार्थी जनरली काय करतात, अशा एक्झाम्पल्सला सोडवण्यासाठी भरपूर साऱ्या स्टेप्स यूज करतात आणि जितक्या तुम्ही स्टेप्स यूज कराल तितका त्रास तुम्हाला जास्त आहे, कारण की जितकं जास्त लिहाल तितका जास्त वेळही घ्याल आणि आपल्याला लिहिलंच नाही तर वेळ पण कमी लागणार आहे। हे सूत्र मनाशी बाळगून आयबीसी इन्स्टिट्यूट ह्याच बेसिकवर चालतं की तुम्हाला तोंडी गणित आले पाहिजे आणि हे इम्पॉसिबल नाहीये मित्रांनो। एकदा आयबीसी इन्स्टिट्यूटला भेट द्या म्हणजे तुम्हाला हे कळेल की हे कितपत पॉझिटिव्ह आणि कितक्या आपण छान छान मेथड थ्रू इथे शिकवतो। त्यामुळे जो ॲटिट्यूड क्रिएट होतो विद्यार्थ्यांमध्ये तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड क्रिएट होतो स्पर्धा परीक्षांबाबतचा, आणि हाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवण्यासाठी कामाला येतो। तर आता हे उदाहरण आपण डायरेक्ट तोंडीत सोडवणार आहे। इथे -4 आहे, बरं तो इकडे येताना काय होणार आहे, +4 होणार आहे, म्हणजे 17 + 4 म्हणजे काय होतात आपल्यासाठी 21x। बरं त्यानंतर हा जो 12 आहे तो तिकडे जाताना काय होणार आहे, वजा होणार आहे। आता हे लिहायची गरज नाही मित्रांनो, कारण की हेच तर लिहिणं टाळायचंय आपल्याला। मग आपण 12ला डायरेक्ट तिकडे वजा करू, मग 4तनं 2 गेले 2, 5तनं 1 गेला 4, मग आपल्याला 21 दुने 42 असा डायरेक्ट भागाकार करता येऊ शकतो, कारण की x हा या साईडला x 21 ला गुणाकार म्हणून आहे, म्हणजे 21 गुणाकार आहे x ला, तर 21 तिकडे जाताना काय होणार आहे, भागिलेला जाणार आहे, आणि भागिले साठी बनून गेला तर तो 42 ला भागून उत्तर शेवटी 2च देणार होता। पण याच्यासाठी जो रिकामा पसारा आहे तो करण्याची गरजच नाहीये, तुम्ही एकाच स्टेप मध्ये सुद्धा त्याला शांतपणे लिहू शकता। तर हे एक्झाम्पल बेसिकचं होतं। असे 2-3 एक्झाम्पल आपण बेसिकचे घेणार आहे, त्यानंतर ऍडव्हान्स लेवलच्या एक्झाम्पलकडे उडी मारणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की फक्त छोटेच नाही मोठे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने तोंडी सोडवता येतात। तर ह्या गणितात बघा काय करायचंय, नेहमी छोट्याला मोठ्याकडे घेऊन जायचंय। म्हणजे काय करायचं, हा 6x आणि हा 5x इकडे गेला तर +5x आहे, इकडे येताना काय होणार, -5x। 6x मधनं 5x गेलेत, किती उरतात, फक्त x, आणि हा -16 जर इकडे गेला तर +16 होणार आहे, मग 16 म्हणजे +16, 16 - 2, 16 - 2 किती होतात, 14, म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर तेही फक्त एका स्टेप मध्ये कळालं। बरं हा परत एकदा सोपाच प्रश्न होता आणि हा शेवटचा सोपा प्रश्न, नंतर प्रश्न वाढत जाणार, थोडे 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 वाढवणार आणि शेवटचा प्रश्न मोठा दिसणार, पण तोपर्यंत मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्हाला सगळे एक्झाम्पल तोंडी सोडवायला आलेले असणार आहे। पण जर तुम्ही आता वही आणि पेन घेऊन बसाल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहाल आणि सोडवण्याचा प्रयत्न कराल तर त्या गोष्टी तुमच्या डोक्यात जातील आणि नंतर मग तुम्हाला ते तोंडी सोडवता नक्की येईल। बरं इथे काय करायचंय, इथे तर सरळ सरळ दिलंय 5x आणि 3x, म्हणजे मला माहिती आहे किती होतात 2x, आणि 36 आणि 2 किती होतात 38, मग 2 ने भाग द्यायचा राहिला, बे 1 बे आणि बे 9
18 म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर 19 मिळालं. जसं मी सांगितलं की हे शेवटचं एक्झाम्पल आणि खरे एक्झाम्पल चालू होतात इथनं, जिथे समीकरणात थोडे मोठे किंवा थोडे जास्त मोठे नंबर्स यायला सुरुवात होते किंवा जास्त नंबर यायला सुरुवात होते. इथे एक नंबर वाढवलाय, हळूहळू वाढवणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. अचानकच मोठे एक्झाम्पल देऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का वगैरे देणार नाहीये. आपण इथे प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर इथे सगळ्यात पहिले काय करायचंय, छोट्याला मोठ्याकडे घेऊन जायचं. बरं, कोणत्या छोट्याला कोणत्या मोठ्याकडे नेतोय? आतापर्यंत जेवढे तुम्ही 2-3 एक्झाम्पल बघितलेत, तुम्हाला एक अंदाज आला असेल की मी एक्सला एक्स कडे घेऊन जातो. म्हणजे काय, एक्स एका साईडला ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि उरलेले नंबर एका साईडला मी ठेवतो. तर मी तेच करतोय. मी हा एक्स वाला छोटा एक्स वाल्या मोठ्याकडे दिलाय. म्हणजे 8तनं 7 गेलेत, म्हणजे किती उरणार आहेत? फक्त एक्स उरणार आहेत. बरं, इकडे काय होतंय, हे जे नंबर आहेत ते एका साईडला घ्यायचे. हा 24 आहे, इकडेच येणार आहे. पण पहिले याला आवरून घेऊ. याचं उत्तर काय येत आहे? -12 आणि +5 म्हणजे काय येणार आहे? -7. जरी बेरीज करत असलो तरी एकाचं चिन्ह मायनस असल्यामुळे उत्तरालाही चिन्ह मायनसच मिळणार आणि यांची वजाबाकी होणार. तर -7 झालं. -7 आणि हा 24 इकडे येताना काय झाला? प्लस झाला. म्हणजे 24 - 7 खरं तर असं आपल्यासाठी उरलंय. बरं, मग इथे काय मिळणार आहे आपल्याकडे? उत्तर काय असणार आहे? इथे असणारे उत्तर या दोघांची वजाबाकी म्हणजे किती येतं? इथे 17. या प्रश्नाचं उत्तर 17, तेही एकाच स्टेपमध्ये. हे लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही माइंड कॅल्क्युलेशन कराल तेवढा तुम्ही वेळ वाचवू शकाल आणि वेळ वाचवले तर जास्त प्रश्न सोडून होतील, ज्याचा फायदा तुम्हाला जास्त मार्क मिळवण्यासाठी नक्की होईल. स्पर्धा परीक्षा खूप अवघड नाही आहेत, पण विद्यार्थ्यांची सायकोलॉजी तशी बनवावी लागते. आता तुम्ही काही व्हिडिओ बघत असाल ज्यामध्ये माझा सगळ्यात जास्त भर असतो की तुमची सायकोलॉजी बिल्ड कशी करावी. ऑफलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थी 4 महिने माझ्या सोबतच असतो, त्यामुळे ती सायकोलॉजी आम्ही हळूहळू बिल्ड करतो आणि तो रेग्युलर येत असतो, त्यामुळे मग अडचणी होत नाहीत. पण तुम्ही इथे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर नक्की आनंदाची गोष्ट आहे, पण नसाल बघा तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या सांगितल्या जातात आणि त्या पुढे जाऊन आपल्याला अप्लाय करायच्यात वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये. बरं, हे तसंच एक्झाम्पल आहे. परत एकदा, हा मोठा आहे, हा छोटा आहे. हा तिकडे जाईल तर प्लस म्हणून जाईल, कारण की वजा म्हणून इथे मायनस म्हणून तिकडे जाताना प्लस होईल. 3 आणि 1 किती होतात? 4x. बरं, मग काय काय झालं? 30 उरलाय, 12 उरलाय. 30 आणि 12 42 होतात. 42 आणि हा 2 इकडे येताना वजा होणार आहे. 42 मधून 2 गेलेत, किती उरतात? 40. आणि 4ने भाग दिला तर 10. आता प्रामाणिकपणे सांगा, जसं मी बोलत होतो तसं तुम्ही इमॅजिन करतच होते आणि जसं तुम्ही इमॅजिन करत होते तशा पद्धतीने उत्तर तुमचं आणि माझं सारख्याच स्पीडने आणि सारखंच उत्तर मिळालंय. म्हणजे जी गोष्ट मी आता बोलून दाखवली ती तुम्ही इमॅजिनेशन मध्ये करूच शकतात. आणि जर ती गोष्ट तुम्हाला इमॅजिनेशन मध्ये जमत असेल तर हे उदाहरण पण तुम्हाला जमताय. विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुढे ठेवू शकतो, पण आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि छान टेक्निक्स असणं गरजेचं आहे. बरं, इथे +6 मोठा आहे की -8 मोठा आहे? मग तुम्ही म्हणाल सर +6, मग 8ला इकडे घेऊन जाणार. मग 8 आणि 6 किती होतात? 14. बरं, मी बेरीज का केली? कारण की -8 होता, तिकडे येताना काय होणार आहे? +8. मग 8 आणि 6 14 झाले. बरं, हा इकडे नेणं आता भाग आहे आपल्याला. मग हा -30 तिकडे गेला, +30 झाला. 30 मधून 20 गेले, किती उरतात? 10 उरतात. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर x = काय असेल? 10/14. आणि याला आपण अपूर्णांकात आणि प्रॉपरली भागाकार करून निमुळत करून सोडणार. मग बे-5 10 आणि बे-7 14 यापेक्षा खाली तर जात नाही. म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला 5/7. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला एका स्टेपमध्ये सोडवता येऊ शकतात, है ना? मी हे सगळं एका स्टेपमध्ये करू शकत होतो. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण करणार पण आहे. बघा, आता इथे काय होणार आहे? इथे थोडं बारकाईने लक्ष द्यायचं, कारण की ब्रॅकेट वाढतायत. आता हा मायनस आहे. मायनस आतमध्ये गेल्यावर सगळ्यांना काय करतो? रिव्हर्स, म्हणजे सगळ्या चिन्हांना रिव्हर्स करतो. मायनस असेल तर प्लस होणार आहे आणि प्लस असेल तर मायनस. गुणाकार आणि भागाकाराचा याच्याशी काहीही संबंध नाही, हेही लक्षात ठेवा. तर माझ्याकडे काय काय? 9x आहे, हा 3x आहे. 3x इकडे येताना वजा होणार. 9तनं 3 गेले, किती उरतात? 6 उरतात. बरोबर, हा -x आहे, कारण की हा वजा आतमध्ये गेल्यावर हा जो +x होता त्याचा काय होणार आहे? -x. इथे काय उरलं होतं आपल्याकडे? 9तनं 3 गेले 6 आणि हा -x तिकडून आला की इकडे प्लस होणार आहे. 6 आणि 1 काय होणार आहे? 7. म्हणजे एका साईडला जे एक्सचं समीकरण आहे ते 7x म्हणून आपल्याकडे असणार आहे. आता हा 5 जो होता हा पण वजा आतमध्ये गेल्यानंतर हा -5 +5 झाला होता आणि हा 16 तिकडे जाताना काय होणार आहे? +16.
म्हणजे 16 अधिक 5, 16 आणि 5 किती होतात 21, आणि 7ने इथेच भाग दिला तर आपल्याला हे समीकरण परत एकदा एकाच ओळीत सोडवता आलं. खरं तर ह्या गोष्टी आम्ही फिजिकल क्लासेसमध्ये ज्यावेळी विद्यार्थी इथे येतात त्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांना हे तोंडी करायला शिकवतो, म्हणजे लिहायचंच नाही, हाताची घडी आणि तुम्हाला तुमचं डोकं लावून या एक्झाम्पलचं उत्तर तोंडी द्यावं लागतं. आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो तुझं तुझं किंवा तुझं उत्तर काय आलं. त्यावेळी कोणीतरी पाठीमागे असलं, तुमच्या पाठीमागे कोणीतरी सारखं लागलेलं असलं की आपण कामं काही व्यवस्थित करतो. त्यामुळे मग असे कामं व्यवस्थित करायचे असतील तर असा पाठीवर हात ठेवणं कोणाचं तरी असणं गरजेचं आहे. चांगल्या गुरुजनांचा जर आधार तुम्हाला मिळाला तर स्पर्धा परीक्षा कधीच तुमच्यासाठी अवघड नसणार आहेत. फक्त अनुभवाची गरज आहे. अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घ्या. जसं इथे आपल्याला काय करायचंय 5 दुने 10. आता हे पहिलं गणित असं आहे त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप सोडवतो. नंतर आपण याला सेपरेट सोडवू आणि ओरली करण्याचा प्रयत्न करू. 5 दुने 10x, नंतर हा 2 आतमध्ये पण जाणार आहे, अधिक 2, हा 2 आतमध्ये जाणार आहे म्हणजे हा 2x, हा 2 आतमध्ये इथेही जाईल म्हणजे वजा 5 दुने 10. आणि ह्या दोनाचा आणि याचा काहीच संबंध नाही, कारण की हा 2 ह्या घराच्या बाहेर उभा होता तर त्यांच्याच घरात जाईल, तो तिकडच्या घरात जाईल का? नाही. मग तो 6 ॲज इट इज ठेवायचा. मग काय होणार 10तनं 2 गेलेत किती उरतात 8x. बरं, वजा 10 अधिक 6 म्हणजे इथे काय येणार आहे तुमचं उत्तर वजा 4, कारण की दोघांची जरी बेरीज दिली आहे याचं चिन्ह मायनस असल्यामुळे यांची वजा बाकी होईल आणि चिन्ह मोठ्याचं जाईल वजा 4. आणि हा 2 पण तिकडे जाताना वजा 2 म्हणून जाणार आहे. वजा 4 आणि वजा 2 किती होतात वजा 6. नंतर याला 2ने भागू शकतो आपण, 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. आणि तुम्ही व्हर्च्युअली ही गोष्ट बघूच शकताय की x किंमत काय असणार आहे वजा 3/4. म्हणजे तुम्ही याला वजा 3/4 म्हणायला हरकत नाही. बर, पुढचं एक्झाम्पल. आता ह्या एक्झाम्पल मध्ये हा 3 आतमध्ये जाणार आहे म्हणजे 3x होणार आहे. हा 2 आतमध्ये जाणार आहे. सगळं ओरली करत नाही, माझ्या मते व्हिडिओ ते आता पॉसिबल होणार नाही तुम्हाला सगळं समजून घेणं. त्यामुळे मॅन्युअली जा आणि नंतर मनातल्या मनात हेच सगळं करण्याचा प्रयत्नही करा. तर इथे 3x होणार आहे, वजा 3 दुने किती होत आहेत 6. हा वजा 2 आतमध्ये चाललाय म्हणजे हा वजा 2x होईल. हा वजा 2 आतमध्ये चाललाय म्हणजे वजा वजा त्याची प्लस होईल. 3 दुने 6 पण लिहिताना +6. वजा 5 याला त्याच्याशी काही संबंध नाही, इज इक्वल्स टू 0. मग काय करायचं x एका साईडला घ्यायचे. हा 3x आणि हा वजा 2x. खरं तर ते एकाच साईडला आहे त्यामुळे त्यांची सरळ वजाबाकी होणार. 3x आणि 2x किती उरतात x. हा वजा 6 आणि हा +6 एकमेकांना कॅन्सल करतील. हा वजा 5 तिकडे जाताना +5 होईल आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला +5 अशा पद्धतीने मिळेल. तर आशा करतो की तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल कळाले असतील. हे एक एक्झाम्पल मोठं आहे पण तुमच्यासाठी होमवर्क म्हणून, कारण की असे आणि यापेक्षा अवघड समीकरण कसे सोडवायचे हे आपण पुढच्या व्हिडिओत नक्की बघणार आहे. पण प्रयत्न तुमच्यापासून पहिले होऊ द्या आणि ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर येईल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करणं अपेक्षित ठेवतो, कारण की आम्ही जितकी मेहनत तुमच्यासाठी घेतोय, हा व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, अपलोड करणं बरीच मेहनत लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ, कारण की वेळेची कमतरता फार असते. कारण की दिवसभर आमचे लेक्चर्स चालतात, त्यात थोडासा वेळ उरला की असे व्हिडिओज आम्ही बनवतो, त्यात तुमचं ॲप्रिशिएशन मिळालं की जास्त आनंद होतो. त्यामुळे जे काही तुम्हाला वाटतं ह्या व्हिडिओबद्दल किंवा हे जे शिकवलं जाते त्याबद्दल नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आम्ही नक्की रिप्लाय करू आणि त्याच्याने आम्हाला नक्की चांगले पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील आणि आम्ही असे उत्तम व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहू. सध्या रजा घेतोय. एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क म्हणून याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. तुमचा अभिप्राय द्या, व्हिडिओ कसा वाटतोय, स्टेप्स कशा वाटतायत, या सगळ्यांबद्दल तुमचे मतं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद.